नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MSF भरती 2025 याविषयी आपण माहिती घेणार आहोत। मी तुम्हाला पहिले पण सांगितलं होतं की जे काही 2022-23 पोलीस भरतीचे वेटिंगचे उमेदवार आहेत त्यांची MSF मध्ये निवड केली जाऊ शकते, परंतु नवीन उमेदवारांची MSF मध्ये निवड करण्यात आलेली आहे। तर येथे एकूण 9,441 उमेदवारांची निवड करण्यात आलेली आहे। तर हे उमेदवार 2021च्या भरती प्रक्रियेतील आहेत। तर ते 2021ची जी पोलीस भरती होती तर त्या पोलीस भरतीच्या वेटिंगच्या उमेदवार 9,441 उमेदवारांची MSF मध्ये निवड करण्यात आलेली आहे। तर ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे MSF मध्ये तर त्या उमेदवारांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे 3 जून 2025 ते 11 जून 2025 या कालावधीमध्ये पार पडणार आहे। तर त्या उमेदवारांना काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत, त्या महामंडळाच्या वेबसाईटवर देण्यात आलेल्या आहेत। तर बघा, उमेदवारांनी यादीप्रमाणे ठीक सकाळी 10 वाजता महामंडळाचे निकष पडताळणीसाठी आझाद मैदान पोलीस क्लब येथे पहिला मजला हॉल किंवा प्रेरणा हॉल मुंबई येथे हजर राहावे। दुपारी 3 नंतर उमेदवारांना प्रवेश दिला जाणार नाही याची तुम्ही नोंद घ्यायची आहे। तर बघा मित्रांनो, दिलेल्या पत्त्यावर तुम्ही तुमच्या जशी तुम्हाला तारीख मिळालेली असेल त्या दिवशी तुम्ही ठीक सकाळी 10 वाजता न चुकता हजर राहायचं आहे। तर ज्या उमेदवारांची निवड झालेली आहे ती जी काही सूचनाची PDF आहे ती तुम्ही संपूर्ण वाचून घ्यायची आहे। जे काही सांगण्यात आलेलं आहे, महत्त्वाच्या सूचना आहेत त्या प्रकारे तुम्ही पुढील कार्यवाही करायची आहे। निवड झालेल्या उमेदवारांना आता SMS च्या माध्यमातून देखील त्यांना कळवण्यात येईल की तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किती तारखेला आहे, कुठं आहे याविषयी माहिती देण्यात येईल। परंतु आता ही जी काही भरती प्रक्रिया आहे ती 3 ते 4 वर्षापूर्वीची आहे, त्यामुळे बऱ्याच उमेदवारांचं जे काही मोबाईल नंबर आहे किंवा ईमेल ID हा चेंज झालेला असतो, त्यामुळे त्यांच्यापर्यंत SMS जाऊ शकणार नाही। त्यामुळे जे काही 2021चे उमेदवार आहेत त्यांनी की पोलीस भरती ग्राउंड आहे ते क्लिअर करून पेपर दिले होता, तर त्या सर्वच उमेदवारांना या PDF मध्ये आपलं नाव आहे का हे बघून खात्री करून घ्यायची आहे। आणि त्याचबरोबर जे काही तुमचे मित्र असतील ज्यांनी की 2021ची पोलीस भरती दिली होती त्यांना देखील हा व्हिडिओ शेअर करायचा आहे, कारण त्यांना देखील ही माहिती कळाली पाहिजे। तर निवड झालेल्या सर्व उमेदवारांचं खूप खूप अभिनंदन। पण निवड झालेल्या उमेदवारांना महत्त्वाची माहिती अशी सांगायची आहे की या अगोदर काही MSF मध्ये 10,000 उमेदवारांची निवड करण्यात आली होती। या अगोदर ज्या 10,000 उमेदवारांची निवड ही MSF मध्ये करण्यात आली होती त्यामधील जे उमेदवार डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे केलं होतं तर त्यामधील बऱ्याच उमेदवारांना अजून ट्रेनिंग होणं हे बाकी आहे। निवड झालेल्यापैकी अर्ध्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी बोलवण्यात आलेलं आहे, परंतु त्यातील अजून काही उमेदवार हे ट्रेनिंगला बोलवण्यात आलेले नाहीत। त्यामुळे जी आता काही नवीन उमेदवारांची जे काही निवड झालेली आहे तर त्या उमेदवारांना ट्रेनिंगसाठी अंदाजे अजून 4 महिने किंवा 8 महिने ही लागू शकतात। परंतु जे काही आता निवड झालेल्या उमेदवारांपैकी किती उमेदवार हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतात त्यानंतर आपल्याला ही संपूर्ण माहिती कळणार आहे की किती उमेदवार हे आता भरती झालेले आहेत। त्यामुळे त्यांची जी काही माहिती आहे ती महामंडळाकडून त्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यात येते की किती वेळा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर होते, किती उमेदवारांची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे झालेले आहे। तर त्यानंतरच आपल्याला हे कळणार आहे की एकूण किती उमेदवारांचे निवड येथे MSF मध्ये होणार आहे। जर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। जय हिंद।